दिल्ली बेली हा सिनेमा आमिर खानने आतापर्यंत प्रोडक्शन केलेल्या सिनेमापैकी सर्वात खराब व अश्लील सिनेमा आहे। दिल्ली बेली हा सिनेमा 3 मित्रांची कहाणी आहे। ते मीडियामध्ये काम करत असतात व एका भाड्याच्या खोलीमध्ये ते तिघे एकत्र राहत असतात। एकदा इम्रान खानची हिरोईन एअरपोर्टवरून येत असताना विलनचे हिरे असलेली वस्तू एअरपोर्ट बाहेर काढण्यासाठी विलनला ती मदत करते। तेच हिरे विलनकडे पोहोचवण्यासाठी ते काम ती इम्रान खानला देते, परंतु ते हिरे विलनकडे न पोहोचताच नाट्यमयरित्या दुसरीकडे पोहोचले जातात। ते हिरे परत मिळवण्यासाठी विलनला जो संघर्ष करावा लागतो, तसेच यामध्ये या तिघा मित्रांच्या आयुष्यात कशा प्रकारे नाट्यमयरित्या संकटे येतात व शेवटी या संकटावर मात करून ते तिघे मित्र कशा प्रकारे मालामाल होतात हेच या चित्रपटाद्वारे दाखवले गेले आहे। The hell is this? It's a naked man lying on top of a naked woman. It's called fuck. दिल्ली बेली सिनेमामध्ये इम्रान खान वगळता जास्त करून नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले गेले आहे। या चित्रपटामध्ये अश्लीलता, अश्लील कॉमेडी तसेच घाणेरड्या शिव्यांचा सर्रास वापर केला आहे। या सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये काहीही दम नसताना डायरेक्टर अभिनव देव यांनी उत्कृष्ट डायरेक्शन केलं आहे। हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास संपूर्णपणे यशस्वी होतो। हा चित्रपट कुठेही स्लो होत नाही, सतत काही ना काही घडतच राहतं। यातच डायरेक्टरचं कौशल्य आपल्याला दिसून येतं। या सिनेमाच्या ॲक्टिंगबाबत बोलायचं झालं तर सर्व कलाकारांनी प्रामाणिकपणे अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे। या सिनेमाच्या संगीताबद्दल बोलाल तर एकच गाणं आपल्या लक्षात राहतं। डैडी मुझसे बोला तू गलती है मेरी, तुझ पे जिंदगानी गिल्टी है मेरी, साबुन की शक्ल में बेटा तू तो निकला केवल झाग 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 भाग 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 भाग। दिल्ली चित्रपट हा बघितल्याच्या नंतर आहे कॉमेडी, पण त्याच्यामध्ये वल्गॅरिटी जास्ती असल्यामुळे म्हणजे अश्लीलतेचं जे काही वाक्य असतील, काही दृश्य असतील ते अतिशय घाणेरडे असल्यामुळे ते दिल्ली बेली हा चित्रपट घरामध्ये फॅमिलीसोबत पाहण्याच्या लायकीचा नाही आहे। चांगला डायलॉग वगैरे पण थोडेफार हे आहेत, बाकी पिक्चर चांगला आहे। This movie is a very entertainment movie, basically especially for the youths, because this movie has has very much hard-hitting songs, and the acting which is done by Imran Khan is one of the best acting which has done in his career of the movie. ये मूवी मुझे बहुत ही अच्छी लगी, बहुत पसंद आई। इसका जो डायरेक्शन दिया गया है वो बहुत ही अच्छी तरह से किया गया है, मूवी का डायरेक्शन। दिल्ली बेली या सिनेमाला A ग्रेड सर्टिफिकेट असल्याने आपण हा चित्रपट संपूर्ण फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकत नाही। ज्यांना अश्लीलता तसेच घाणेरड्या शिव्याची सवय आहे त्यांनीच हा सिनेमा पाहायला जावे। माझ्याकडून या सिनेमाचे उत्कृष्ट डायरेक्शन आहे, त्यामुळे 3 स्टार मी देतो। कॅमेरामॅन राजेंद्रसह नितीन जाधव, MRSC।